1976 ला परिसीमन झाले, म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना झाली. द्वितालुका मतदारसंघ एक झाले आणि बऱ्याच तालुक्यांच्या सोयीची रचना झाली. असाच एक तालुका होता श्रीगोंदा. श्रीगोंदा 1962 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव राहिलेला मतदारसंघ होता. या मतदारसंघात मूळचे नेवासा शेवगावचे बाबूराव भारसकर यांचं एकहाती वर्चस्व होतं. 1962, 1967 आणि 1972 अशी सलग 3 टर्म त्यांनी आमदारकी मिळवली होती. ते समाज कल्याण मंत्रीही राहिले होते. परंतु 1978च्या त्यांच्या निवडणुकीपूर्वी हा तालुका स्वतंत्र झाला आणि खुलाही झाला. तालुका खुला झाल्याने आरक्षित जागेवरून निवडून येणाऱ्या भारसकरांनी श्रीगोंद्यातून लढण्यास नकार दिला. त्याऐवजी त्यांनी आरक्षित असलेल्या कर्जतकडे मोर्चा वळवला. त्यामुळे यावर्षी श्रीगोंद्यातील भूमिपुत्रांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. खुल्या झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत बापू नावाच्या एका तत्वनिष्ठ राजकारण्याचा उदय झाला. काळा चष्मा, पांढरा शुभ्र कुर्ता आणि पांढरं शुभ्र धोतर अशा पेहरावातल्या या नेत्यानं पुढे 40-50 वर्षे तालुक्यात लोकशाही जिवंत ठेवली. या नेत्याचं नाव होतं शिवाजीराव नागवडे. याच नागवडे बापूंच्या राजकीय उदयाचा किस्सा आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव भारसकर हे मूळचे श्रीगोंद्याचे नव्हते. नेवासा तालुक्यातील तरवडी हे त्यांचं मूळ गाव, परंतु त्यांचं शिक्षण हे शेवगावलाच झालं. ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदेंचे ते सहकारी. 1962च्या मतदारसंघ पुनर्रचनेत कर्जत श्रीगोंदा हा मतदारसंघ राखीव झाल्यावर भारदेंच्या आग्रहानेच भारसकरांनी श्रीगोंद्यात निवडणूक लढवली. सलग 3दा आमदार व मंत्रीही झाले. परंतु 1976ला मतदारसंघाची पुन्हा पुनर्रचना झाल्यावर श्रीगोंदा मतदारसंघ स्वतंत्र झाला. शिवाय तो खुलाही झाला. आता श्रीगोंद्यातून भूमिपुत्राला संधी मिळाली या चर्चांनी जोर धरला. भारसकरांनीही स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करत स्वाभिमानानं हा मतदारसंघ सोडला. आता भूमिपुत्रातून कोण उभं राहील या चर्चा सुरू झाल्या. 1960च्या दशकात श्रीगोंदा तालुक्यात शिवाजीराव नागवडे अर्थात बापूंच्या नावाचं वादळ घोंगावत होतं. वांगदरीचे ते सरपंच म्हणून त्यांची सामाजिक कार्याची सुरुवात झाली होती. मितभाषी, संयमी, सुसंस्कृत राजकारणाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली होती. सरपंच म्हणून काम करताना त्यांनी तालुकाभर ओळख निर्माण केली होती. 1971-72ला तालुक्यात प्रचंड दुष्काळ पडला. या दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांची प्रगती झाली तर तालुक्याची प्रगती साधेल हा साधा मंत्र त्यांनी अंगीकारला. त्यातूनच त्यांनी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. नागवडे पूर्वी कम्युनिस्ट विचारांचे होते, परंतु शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ते काँग्रेसमध्ये आले. कारखाना सुरू केल्यानंतर त्यांची तालुक्यात चर्चा वाढली. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून थेट राज्य पातळीवर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. वसंतदादा पाटीलही त्यांच्या कार्याने प्रभावित होते. त्यातूनच भूमिपुत्र म्हणून 1978 साली काँग्रेसनं तिकीट दिलं. परंतु तेव्हा केंद्रातील व राज्यातील स्थिती काँग्रेसच्या हातातून बाहेर गेली होती. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावल्यानंतर देशात व राज्यात जनता पक्षाची लाट होती. काँग्रेसवर जनता प्रचंड नाराज होती. केंद्रात 1977ला जनता पक्षाचं सरकार आलं होतं. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते. त्या स्थितीतही काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत नागवडेंवर विश्वास दाखवला. ते मोहनराव आबासाहेब गाडे यांना थेट श्रीगोंद्यातून उमेदवारी जाहीर केली. आपला आणि बाहेरचा असा संघर्ष यावर्षीही झाला. गेली 15 वर्षे श्रीगोंद्यात भारसकरांच्या रूपाने बाहेरचाच आमदार राहिला होता. यावेळी परत जनता दलानं कोपरगावच्या मोठ्या नेत्याला श्रीगोंद्यातून उतरवलं होतं. त्यामुळे साहजिकच नागवडे बापूंची हवा तयार झाली. भूमिपुत्र म्हणून तालुका त्यांच्या मागे एकवटला. जोरदार प्रचार झाला. बापूंची पाटी कोरी असल्यानं सामान्य शेतकऱ्यांचा त्यांच्यावर व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास होता. निकाल लागल्यावर जे व्हायला हवं होतं तेच झालं. शिवाजीराव नागवडे यांनी 58.24% मतं मिळवत दिमाखदार विजय मिळवला. नागवडे यांना 40,102 तर विरोधी जनता पक्षाच्या मोहनराव गाडे यांना 27,054 मते मिळाली होती. तब्बल 13,048 मतांनी नागवडेंनी विधानसभेत प्रवेश केला. परंतु केंद्रातील स्थिती अजूनही धोकादायकच होती. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी वर्षभर आधी केंद्रात मोरारजी देसाई यांच्या जनता पक्षाचं सरकार होतं. त्यापूर्वी इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयामुळे काँग्रेसच्याही 2 फांगड्या झाल्या होत्या.
1978 नंतर केंद्रातील राजकारण अत्यंत नाट्यमय घडामोडींनी भरलेलं राहिलं. जनता पक्ष हा वेगवेगळ्या विचारसरणींच्या 4-5 पक्षांची मिळून झालेली एक महाआघाडी होती. पक्षाचे नेतृत्व मोरारजी देसाई करत होते. मात्र चौधरी चरण सिंग आणि बापू जगजीवन राम यांनाही पंतप्रधान व्हायचे होते. या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांमधील अंतर्गत वाद आणि ईर्ष्या उघडपणे दिसायला लागली. जनता पक्षातील समाजवाद्यांनी जनसंघच्या नेत्यांवर आक्षेप घेतला की ते एकाच वेळी जनता पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य राहू शकत नाहीत. या मुद्द्यावरून पक्षात उभी फूट पडली. पक्षातील अंतर्गत बंडखोरीमुळे मोरारजी देसाई यांचे सरकार संसदेत अल्पमतात आले. अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्यापूर्वीच 15 जुलै 1979 रोजी मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चौधरी चरण सिंग यांनी काँग्रेसच्या बाह्य पाठिंब्याने 28 जुलै 1979 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. परंतु संसदेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच इंदिरा गांधींनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि पुन्हा मुदतपूर्व निवडणुका लागल्या. जानेवारी 1980 झालेल्या निवडणुकांत मात्र काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. 353 जागा जिंकून देशात एकहाती वर्चस्व मिळवलं. इकडे महाराष्ट्रातही असंच काहीसं झालं होतं. 1978च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. इंदिरा गांधींची काँग्रेस आय आणि ब्रह्मानंद रेड्डी यांची काँग्रेस उर्स अशा 2 काँग्रेस समोरासमोर लढत होत्या. मात्र जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री केलं गेलं. नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. परंतु वसंतदादा व नाशिकराव यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि अवघ्या 4 महिन्यात शरद पवारांनी डाव साधला. शरद पवारांनी आपल्यासोबत काँग्रेसचे काही आमदार फोडत पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केली. त्यानंतर वसंतदादांना खुर्चीवरून पायउतार केलं आणि 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये श्रीगोंद्याचे आमदार शिवाजीराव बापू हे वसंतदादा पाटील यांचे खंदे समर्थक होते. शरद पवारांनी बंड केले तरीही बापूंनी वसंतदादा पाटील आणि मूळ काँग्रेस विचारांशी आपली निष्ठा कायम ठेवली. ते पवारांच्या पुलोद सरकारमध्ये सामील झाले नाहीत. तिकडे केंद्रात 1980ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पुलोदचे सरकार पुन्हा पाडले. राष्ट्रपती राजवट लागली आणि पुन्हा महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुका लागल्या. नागवडे बापूंना फक्त 2.5 वर्ष आमदार राहता आले. परंतु तेवढ्या काळात त्यांनी तालुक्यावर आणि श्रीगोंदा साखर कारखान्यावर जबरदस्त पकड निर्माण केली. कारखान्याचे संचालक मंडळ आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते शिवाजीराव नागवडे यांनी सांभाळले. गावोगावी बापूंचे प्रस्थ वाढले. परंतु लगेच मे 1980 मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने पुन्हा बापूंना तिकीट दिलं. आता त्यांच्या विरोधात कोण याची चाचपणी सुरू झाली. यावेळी पंचायत समितीचे सभापती बापूसाहेब जामदार होते. ते 15 वर्षापासून त्या पदावर होते. शिवाजी बापूंच्यावर नाराज असलेल्या तरुणांनी बापूसाहेब जामदारांना विधानसभेला तयार केले. जिराईत भाग त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहिला. प्रदीर्घ सभापती असणारे बापूसाहेब जामदार संपूर्ण तालुक्याच्या परिचयाचे होते. पण ऐनवेळी त्यांनी लढण्यास नकार दिला. यातून अचानक बबनराव पाचपुते नावाच्या तरुणाचा राजकीय उदय झाला. समवयस्क तरुणांनी पाचपुतेंना जनता पक्षाकडून उभं केलं. काँग्रेस आय कडून शिवाजी बापू, काँग्रेस यू कडून कुंडलिकराव जगताप आणि जनता पक्षाकडून बबनराव पाचपुते अशी तिरंगी लढत झाली. त्यात 27,992 मते घेत पाचपुतेंचा विजय झाला. अवघ्या 1,519 मतांनी बापू पराभूत झाले. या निवडणुकीत कुंडलिकराव जगताप यांनीही 11,052 मते घेतली होती. पुढे शिवाजी बापू व बबनराव पाचपुते यांच्यात 4 वेळा समोरासमोर लढत झाली. त्यात 3 वेळा पाचपुते व एकदा म्हणजेच 1999 मध्ये शिवाजी बापू विजयी झाले. काँग्रेसमधून राजकीय श्रीगणेशा केल्यानंतर वेळोवेळी परिस्थिती बदलली. परंतु बापूंनी काँग्रेसची साथ सोडली नाही. त्यांनी पाचपुतेंसोबत राजकीय संघर्ष असतानाही सुसंस्कृतपणा सोडला नाही. जनाधार कोसळू दिला नाही. विधानसभेत पराभव होत असला तरी त्यांनी सहकार मात्र चांगला फुलवला. शिक्षण संस्थाही काढल्या. निष्ठावान असल्याने काँग्रेसने विधान परिषद किंवा इतर ठिकाणी पुनर्वसन करणे सहज शक्य होते. परंतु तसे झाले नाही. बदलत्या काँग्रेस संस्कृतीत नागवडे दुर्लक्षितच राहिले. या नेत्यानं मात्र यासाठी कधीच काँग्रेसला जबाबदार धरलं नाही. शेवटपर्यंत पक्षानं जी जबाबदारी दिली ती त्यांनी प्रामाणिकपणे सांभाळली.
मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.